नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. खरं तर आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आय एम शुअर की तुम्हाला पण आतापर्यंत ही गोष्ट नोटीस झाली असेल, लक्षात आली असेल की गेल्या काही वर्षांमध्ये या अधिवेशनाचा जो कार्यकाळ आहे, जो कामकाजाचा वेळ आहे, तो हळूहळू कमी होत चाललाय. अर्थात एक मोठं कारण होतंच या सगळ्यामागे, ते म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये तर अगदी 2-2 दिवसांचे सुद्धा अधिवेशन आपण पाहिलेली आहेत. म्हणजे पावसाळी असो, हिवाळी अधिवेशन असो किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा अगदी अर्थसंकल्पापुरतंच मर्यादित राहिलेले आहेत, अगदी राज्यांचे सुद्धा आणि संसदेचे सुद्धा. पण तरी सुद्धा कोविड सरत चाललेला आहे, तरी सुद्धा या अधिवेशनाचा कामकाजाचा वेळ आहे तो कमीच होत चाललेला आहे. आत्ताच नुकतंच झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2021-22 ते जर वगळलं तर अदरवाईज गेल्या काही 1-1.5-2 वर्षांमधली जी अधिवेशनं झालेली आहेत ती अवघी 2 ते 3 दिवसांची किंवा फार तर फार 1-2 आठवड्यांचीच अधिवेशनं झालेली आहेत. आणि अगदी आत्ता सुद्धा पावसाळी अधिवेशन हे फक्त एका आठवड्यापुरताच आपल्याला पाहायला मिळतं, त्यातही काही सुट्ट्या येऊनच गेल्या. त्याच्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की अधिवेशनाचा कार्यकाळ हा एवढा कमी का होत चाललेला आहे, त्याचा कामकाजाचा वेळ एवढा कमी का होत चाललेला आहे. बरं, जी परिस्थिती आपण महाराष्ट्रात पाहतोय तीच परिस्थिती देशभरात सुद्धा आहे का? खरं तर आपल्याकडे निवडणुका होतात का होतात, तर आपले जे प्रश्न आहेत, आपल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी पोहोचवायला आपले एक लोकप्रतिनिधी असायला हवे. आपण हे लोकप्रतिनिधी निवडून देतो आमदार खासदारांच्या स्वरूपात. अधिवेशनं का होतात, तर आपले हेच प्रश्न सरकार दरबारी पोहोचता आले पाहिजेत, ते प्रश्न मांडता आले पाहिजेत. मग विरोधकांचे सुद्धा सरकार संदर्भात त्यांच्या त्रुटी त्यांना शोधून काढता आल्या पाहिजेत. सरकार सुद्धा आपल्या बाजूच्या काही जसा अर्थसंकल्प असतो तो मांडत असतो किंवा वेगवेगळे निधी देण्याचे कामकाज असतात. हे सगळे जे कामकाज असतं हे सगळ्या या अधिवेशनामध्ये होत असतं. खास करून लोकांच्या समस्या या अधिवेशनामध्ये मांडणं अतिशय गरजेचं असतं. तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की भाजपच्या 12 आमदारांचं गेल्या वर्षी जेव्हा निलंबन झालेलं होतं तेव्हा ती केस जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं होतं की एका वर्षासाठी असं निलंबन करता येणार नाही, कारण की मग तो मतदारसंघ हा कुठेतरी वंचित राहतो. त्या मतदारसंघाचे कोणी प्रतिनिधीच नसतात विधिमंडळामध्ये की जे त्यांच्या समस्या मांडू शकतील. त्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की विधिमंडळाचं कामकाज चालणं, त्याच्यामध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या समस्या मांडणं हे किती मोठं आणि किती महत्त्वाची गोष्ट आहे हे या सगळ्या गोष्टींवरच स्पष्ट होतं किंवा तुम्हालाही ते लक्षात येत असेल. पण जसं मी मगाशी उल्लेख केला की गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये हाच ट्रेंड जो अधिवेशनाच्या कामकाजाचा असायचा, जी अधिवेशन महिने चालायची, म्हणजे साधारण एक महिनाभर 3 ते 4 आठवडे चालायची, तीच अधिवेशनाचा कार्यकाळ हा उभ्या आता 1-1 आठवड्यावर येऊन घसरलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातली नेमकी स्थिती काय आहे, गेल्या वर्षी 2021 मध्ये जी अधिवेशनं झाली त्याचा कार्यकाळ किती राहिलेला आहे, ती किती प्रोडक्टिव्ह होती, म्हणजे त्याच्यातनं नेमकं महाराष्ट्राला मिळालं काय, किती बिल्स, किती विधेयकं पास झाली, किती कायदे अंमलात आले. जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तशीच बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा आहे का, कारण साहजिकच आहे तेव्हा ठाकरे सरकार होतं त्यामुळे वारंवार एक तुलना होत असते की भाजप शासित जे राज्य आहे तिथे कशा प्रकारे कामकाज चाललं, महाराष्ट्राचं कसं चाललं, संसदेचं कसं चाललं, हे सुद्धा याची सुद्धा कुठेतरी तुलना होत असते. त्यामुळे त्या डेटावर सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं आहे. आणि त्याच्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या अधिवेशनांमध्ये जिकडे आपण पाहतोय की सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा हल्ली आरोप प्रत्यारोपांच्याच फैरी जास्त होऊ लागलेल्या आहेत, त्याच्यावर तुमच्या आमच्यासारख्याच लोकांचा किती पैसा त्याच्यावर ओतला जातो, म्हणजेच अधिवेशनासाठी किती पैसा खर्च केला जातो आणि त्याच्यातून नेमकं मिळतं तरी काय, या सगळ्या गोष्टींची आकडेवारी ही खरं तर मृदुला राघवन, निरंजन मेनन आणि साकेत सूर्य यांनी अभ्यासलेली आहे. त्यांनी अॅन्युअल रिव्ह्यू ऑफ स्टेट लॉज 2021 असा एक डेटा रिलीज केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहे. त्याच्यानुसार आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊया. 2016 ते 2021 या 5 वर्षांच्या काळात देशभरातल्या राज्यांच्या विधिमंडळाचं वार्षिक कामकाज सरासरी केवळ 25 दिवस चालले. 2016 मध्ये सरासरी 30 दिवस चालणारं कामकाज हे 2021 मध्ये 21 दिवसांवर येऊन घसरलं. 2021 मध्ये अधिवेशनांवर होणारा खर्च हा 42 लाख कोटी इतका आहे, म्हणजेच तासाला 480 कोटी या अधिवेशनांवर देशभरात जी राज्याच्या विधिमंडळ आहेत त्याच्यावर या अधिवेशनांवर तासाला 480 कोटी इतका खर्च होतोय. आणि काम किती होतंय ते सुद्धा आपण आता जाणूया. भारतातल्या 29 पैकी 17 राज्यांमध्ये 20 दिवसांपेक्षा सुद्धा कमी वेळ अधिवेशनं चालली आहेत. त्यातील 5 राज्यांमध्ये तर 10 दिवसांपेक्षा सुद्धा कमी काळ अधिवेशनं राहिली. साहजिकच आहे, 2020 मध्ये कोरोना असल्यामुळे सगळ्यात कमी काळ अधिवेशनं राहिलेली आहेत. 2016 ते 2021 या 5 वर्षांचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये सरासरी
33 दिवस कामकाज चाललेलं आहे. सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्याचा नंबर लागत असेल तर तो केरळ आहे. केरळमध्ये सरासरी 49 दिवस कामकाज चाललंय, तर सगळ्यात कमी त्रिपुरामध्ये कामकाज चाललेलं आहे. आता सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्रात असा कुठला नियम नाहीये, पण कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा, मणिपूर ही अशी राज्य आहेत जिकडे असा नियम आहे की कमीत कमी तुमच्या राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन किती दिवस असावं या संदर्भातली नियमावली त्याच्याकडे आखून दिलेली आहे. पण त्याच्यात सुद्धा अनेकांचे नंबर हे घसरते आहेत. म्हणजे आपण पंजाबचं उदाहरण पाहायला गेलं तर त्यांच्याकडे असा नियम आहे की वर्षाला किमान 40 दिवस तरी कामकाज चालावं. पण 2021ची आकडेवारी पाहिली तर त्यांच्याकडे केवळ वर्षाला 11 दिवसच कामकाज चाललंय. उत्तर प्रदेश सुद्धा याच्यात मागे नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा नियमानुसार वर्षाला किमान 90 दिवस तरी अधिवेशन किंवा विधिमंडळाचं जे कामकाज आहे ते झालं पाहिजे की कमीत कमीची लिमिट आहे. पण त्यांच्याकडे सुद्धा 2021 मध्ये केवळ 17 दिवस विधिमंडळाचं कामकाज हे पार पडलेलं आहे. आता ह्यातच सगळ्यात मोठा प्रश्न येतो की कामकाज तर अर्थातच आपल्याला दिसतं आकडेवारीनुसार आणि कोरोनामुळे सुद्धा की कमी दिवस झालेला आहे, पण ते किती प्रोडक्टिव्ह राहिलेलं आहे. याचाच अर्थ की भले कमी दिवस कामकाज झालेलं आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं, किती विधेयकं पास झाली, किती कायदे अंमलात आले, त्याची सुद्धा आकडेवारी आहे ती सुद्धा जाणून. महाराष्ट्रामध्ये 2021 मध्ये झालेल्या अधिवेशनांमध्ये 35 विधेयकं ही मंजूर करून घेण्यात आली. 2021 मधली सगळ्यात महाराष्ट्रातली चर्चेतली कुठली विधेयकं असतील तर त्यात साहजिकच एक सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं विधेयक होतं ते म्हणजे शक्ती कायदा, जो आता कायदा म्हणून अंमलात आलेला आहे पण तेव्हा तो विधेयक म्हणून मांडण्यात आलेला होता आणि मंजूर झालेला होता. शक्ती विधेयक हे एक सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्याच्या पाठोपाठ कृषी कायद्याचे केंद्र सरकारने नव्याने आणलेले होते नवीन कृषी कायदे, त्याच्यात सुद्धा काही सुधारणा करण्यात आलेल्या होत्या महाराष्ट्राच्या सरकारकडून आणि त्याच्यानंतर मात्र केंद्र सरकारनेच ते कायदे मागे घेतल्यानंतर ती पुढे गोष्ट त्या बारगळल्या. आणखीन एक महत्त्वाचं विधेयक आलेलं होतं ते ओबीसी आरक्षणासंदर्भातलं. सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होईल या संदर्भातलं सुद्धा एक महत्त्वाचं विधेयक 2021च्याच अधिवेशनांमध्ये आलेलं होतं. अधिवेशनांमध्ये जे दोन्ही सभागृहांमध्ये विधेयकं मंजूर केली जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा राज्यपाल सुद्धा त्याच्यावर सही करतात, काही विधेयकं ही अगदी राष्ट्रपतींपर्यंत सुद्धा जातात आणि ते सुद्धा सही करतात, तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या सह्यांनंतर त्याला कायद्याचं स्वरूप येतं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 2021 मध्ये जी अधिवेशनं झाली त्याच्यातनं जी विधेयकं मंजूर झाली आणि नंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं, असे कायदे किती अंमलात आले आणि त्याच्यासोबतच महाराष्ट्रात जर इतके झाले तर इतर राज्यांमधली परिस्थिती काय आहे, तिथे जास्त आहेत महाराष्ट्रापेक्षा की कमी आहेत, ती सुद्धा आकडेवारी पाहूया. महाराष्ट्रामध्ये 13 कायदे अंमलात आले पण सगळ्यात जास्त कायदे कुठे अंमलात आले असतील तर ते आहेत कर्नाटकात 39, त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेश 36, केरळ 34, तामिळनाडू 33, आंध्र प्रदेश 31, पंजाब 26 तर गोव्यामध्ये सुद्धा 28 कायदे हे 2021 मध्ये झालेल्या अधिवेशनानंतर हे अंमलात आलेले आहेत. तर हे आहे 2021 मध्ये महाराष्ट्रात आणि देशभरात झालेल्या अधिवेशनाचं एक प्रकारचं प्रगती पुस्तक. या सगळ्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्ही समाधानी आहात का की ज्या स्वरूपाचं कामकाज आता महाराष्ट्रात होतंय किंवा देशभरातल्या सुद्धा खास करून संसदेचे जे अधिवेशन होतात त्याचा कार्यकाळ हा एवढा कमी असणं याच्यावर तुम्ही संतुष्ट आहात का की तो खरोखर कार्यकाळ वाढवला पाहिजे, त्यात खास करून जनतेचे प्रश्न हे जास्त आले पाहिजेत आरोप प्रत्यारोपांच्या फेरींपेक्षा, या सगळ्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.